पंतप्रधान मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी 9 मोठे सल्ले दिले. आता ते कुठले-कुठले आहे ते पहिले बघा, की पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा. पुढील 1 वर्षासाठी सोनं खरेदी टाळा. कच्चं तेल वाचवण्यावर भर द्या. जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या. परकीय चलन बचतीवर भर द्या. परदेशी प्रवास कमी करा. खाद्यतेलांचा वापर कमीत कमी करा आणि इलेक्ट्रॉनिक्स वाहनांचा वापर वाढवा. तर आता हे सगळं कशासाठी? हे खरं तर कुठल्याही राजकारण हेतूसाठी नाही, तर हे अर्थकारणासाठी मोठी एक स्टेप आहे असं समजा. आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही खोलात जाऊन पाहिल्या ना, तर सगळ्या गोष्टी एका पॉइंटला येतात. ते म्हणजे व्होकल फॉर लोकल. तर आत्ता युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्या सगळ्यांच्या कानावर पेट्रोल डिझेलच्या बाबतीत पडतच आहे. आपण जितकं जास्त पेट्रोल डिझेल वापरतो, तितकी जास्त त्याची मागणी वाढते आणि अर्थातच परदेशातून आपल्याला ते विकत घ्यावं लागतं. डॉलरची मागणी त्यामुळे जास्त वाढते आणि रुपयावर दबाव येतो. इतकं सोपं आहे ते. आता यामागे काय आहे, तर मी अगदी छोट्या 2 गोष्टींमध्ये तुम्हाला सांगते, की आपला पैसा बाहेर जाण्यापेक्षा हा देशातल्या देशात फिरत राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे सध्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कुठल्या देशाचा पंतप्रधान हे तुम्हाला आत्ता महत्त्वाचा सल्ला म्हणून सांगतोय, तर ही कुठलीतरी आतली इन्फॉर्मेशन सुद्धा असू शकते, की आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर ठेवतोय तो व्यक्ती. माझ्या मते ही एक खूप चांगली स्टेप ठरू शकते देशाला आर्थिक मजबुतीकरण करण्यासाठी. सो याचं कुठलंही वेगळं राजकारण आणि पर्टिक्युलर एका व्यक्तीला शिव्या देण्यापेक्षा यामागे विचार करा आणि मग ठरवा.